वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ। तर आज आम्ही करत आहेत साऊथ इंडियन प्रमाणे आपण करणार आहेत उपमा। तर त्यासाठी आपण घेतलेला आहे कांदा, त्याच्यानंतर मिरचीचं पेस्ट, त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे टोमॅटो चिरून बारीक, त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे गाजर, कोथिंबीर, गवार आणि कढीपत्ता आणि प्लस थोडेसे जे आहेत आपण त्याच्यामध्ये लसूण छोटेसे एकदम कट करून आपण घेतलेले आहेत। तर चला आपण आता स्टार्ट करूया। साऊथ इंडियन प्रमाणे आपण उपमा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर अजून एक ॲड केलं आहे आपण त्याच्यामध्ये दोडका आणि तोंडल्याचे बारीक कट करून ठेवलेले आहेत आपण। चला आपण आता भांडं जे आहे गरम करायला ठेवलेलं आहे। आपण आता याच्यामध्ये टाकणार आहे तेल, ऑलमोस्ट 2 डावगे तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये। तर आपण आता टाकतो याच्यामध्ये अर्धी वाटी तेल। तर आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहे जिरे आणि मोहरी। मस्त तडक्याचं म्युझिक चालू आहे आणि आपण हे झाल्यानंतर बाकीचं आपण आता टाकतो याच्यामध्ये टोमॅटो। टोमॅटो चांगले जे आहेत विरघळलेले आहेत, आपण टाकतोय आता कांदे। वा वा मस्त एकदम थोडंसं जे आहे फ्राय करून घेतोय। आता मेन टाकतोय आपण याच्यामध्ये उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ। हे मस्ट आहे, त्याच्याशिवाय चव येणारच नाही साऊथ इंडियन डिश प्रमाणे। ह्याला जर प्रॉपर पूर्ण व्यवस्थित शिजवून घ्या, थोडंसं फ्राय करून, म्हणजे काय होईल जे कडक जे दाणे आहेत ना ते पूर्ण सॉफ्ट होतील त्याच्यामुळे। आता आपण टाकतोय हिरवी मिरचीचं पेस्ट, त्याच्यानंतर टाकतोय दोडका। वा वा, त्याच्यानंतर टाकतोय आपण चिरलेले गाजर, लसूण, कढीपत्ता जेवढा जास्त होईल तुम्ही जेवढं टाकू शकता जास्त, त्याच्याने खूप छान मस्त चव लागते। त्याच्यानंतर आपण टाकतोय पेस्ट, अद्रकचं पेस्ट आणि टाकतोय गवाराचे शेंगा तोडलेले आम्ही। कोथिंबीर जी आहे आम्ही नंतर टाकणार आहे त्याच्यामध्ये। अजून छान आता मस्त जेवढा आपण टाकलेलं आहे भांड्यामध्ये ते सगळं प्रॉपर फ्राय करून थोडंसं गरम सॉफ्ट होऊ द्यायचं त्याला, आणि त्याच्यानंतर मी पुढची प्रक्रिया तुम्हाला सांगेल याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण एका भांड्यामध्ये कोमट पाणी ठेवलेलं आहे। तर आता हे कोमट पाणी जाणार आहे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, त्यासाठी आपण कोमट पाणी करणार आहे। टाकतोय आता कोमट पाणी मस्त एकदम। आणि आता काय आहे की कोमट पाणी केलं ना थोडंसं लवकर पण शिजतं आणि प्लस अजून छान मस्त चव सुद्धा येते, कारण की आपण याच्यात खूप सारे पदार्थ भाज्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे। आता टाकतोय आपण चवीनुसार मीठ आणि याला जे आहे थोडीशी जी आहे साखर, त्याच्याने पण खूप छान चव येते। जर तुम्हाला तिखट हवा असेल तर थोडी जास्ती मिरची तुम्ही अजून टाकू शकता त्याच्यामध्ये। अदरवाईज जर कोणी नॉर्मल जरी तिखट खात असेल तरी तुम्ही जेवढा आम्ही सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये तेवढं तुम्ही टाकू शकता। याला काय ना प्रॉपर उकळी येऊ द्या। उकळी आल्यानंतर आपण टाकणार आहे याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी रवा। त्याच्यानंतर आपला जो उपमा आहे तो पूर्णपणे मस्त छान रेडी होणार आहे आता। वा, तर आता आपण टाकतोय मेन आपला जो आहे तो रवा। रवा टाकत असताना काय करायचं की जसा जसा तुम्ही रवा टाकाल ना तसा तसा याला पूर्ण जे आहे ना हलवून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये जे गाठी बनत नाही त्याच्यामुळे। तर हा जो असा एक प्रकार आहे तो मोस्ट प्रोबेबली बरेच जणांना माहीत नाही आहे। तर आपण थोडासा रवा कमी पडलेला आहे तर आपण थोडासा टाकतोय त्याच्यामध्ये रवा अजून।
याला आता मस्त प्रॉपर शिजू द्यायचं. ऑलमोस्ट 3 ते 5 मिनिटात ही डिश जी आहे ही रेडी होते. फक्त जेवढा आहे की तुम्हाला जे कापण्यासाठी जेवढा वेळ लागतो थोडासा जास्त अजून वेळ लागू शकतो. तर आता हे सगळं झालेलं आहे मस्त. आणि आपण आता याच्यात टाकतोय कोथिंबीर. मस्त छान कोथिंबीर तुम्ही जास्त जेवढी टाकाल त्याच्याने खूप जास्त छान चव येते. वा वा. हे जे आहे आपला उपमा ऑलमोस्ट 5 ते 7 मिनिटामध्ये रेडी होणार आहे. तर आपण आता हे त्याच्यामध्ये टाकतोय आपण गावरान 2 चम्मच तूप. का तर त्याच्याने चव खूप मस्त येते. छान एकदम व्यवस्थित आणि एकदम चवदार लागते. आता मस्त याला प्रॉपर हलवून घेऊ आणि हे जे तूप आहे हे छान सगळीकडे मिक्स होईल. आणि आपण याच्यावरती आता लावणार आहे झाकण. ऑलमोस्ट 2 ते 3 मिनिटं तुम्हाला झाकण जे आहे भांड्यावर झाकून ठेवायचं आहे. आणि आपला उपमा जो आहे तो मस्त छान रेडी होणार आहे. चला तर आपण आता गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर आपण बघू आता उपमा कसा दिसतोय. मस्त छान. ओ हो हो वा वा. तर आपण आता प्लेटिंग स्टार्ट करू. तर चला तर आपला उपमा रेडी झालेला आहे मस्त छान एकदम. त्यासोबत आपण घेतलेला आहे उपमा आणि त्याच्यानंतर लिंबू आणि एक जी आहे फोड ती आपण घेतलेली आहे. लोणच्याची एक फोड घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपला उपमा साऊथ इंडियन स्टाईलप्रमाणे उपमा जो आहे तो छान मस्त रेडी झालेला आहे. आपण आता याच्यावरती ताव मारणार आहे. तुम्ही घरी बनवू शकता. अवघ्या 10 ते 12 मिनिटात ही डिश पूर्ण रेडी होऊन जाते. तर आपण आता हा व्हिडिओ इथेच संपवू. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.